नमस्कार. तर तुमचं शेतकऱ्याची कारभारीण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ मी मका ह्या विषयावरती संपूर्ण माहिती, ती लागवड कधी केली त्याच्यापासून ते शेवट काढण्यापर्यंत हे तुम्हाला मी सांगणार आहे. कधी करायची तर मी पावसाळी मका ह्याच्यावरती मी तुम्हाला सांगणार आहे. तर आमची मका ही जी पेरली का त्या मकाच्या रानामध्ये मी आहे आता सध्या. तर त्याविषयी मी तुम्हाला माहिती पण सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळे माझे व्हिडिओज बघायला भेटतील, कारण प्रत्येक पिकावरती मी व्हिडिओज बनवणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. म्हणजे ही मका जी आहे ही आम्ही कशी पेरायची, कुठं पेरायची, कधी पेरायची आणि त्याला कुठली खतं वापरायची ह्या विषयावरती मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर आम्ही पेरताना म्हणजे जी पावसाळी मका असते ते पावसाचं नियोजन कसं आहे, कारण निसर्गाचं नियोजन आपण सांगू शकत नाही, कारण की पाऊस कधी येतो कधी नाही येत हे आपण म्हणजे आपल्या हातात नसतंय, कारण निसर्ग कसा आहे त्याच्यावरती. तर आमचं काय झालं माहिती आहे का, आम्ही पाऊस पडल्याच्या नंतरनं म्हणजे आज जवळपास 14 तारीख आहे, 14 जुलै. तर 1 जुलैच्या आसपास आम्ही मका पेरली, कारण पाऊस ह्या वर्षी उशिरा होता. 2026चा पाऊस आपल्याला उशिरा पडलाय, कारण आम्ही जवळपास 1 तारखेला 1 जुलैला पेरणी केली मकाची. म्हणजे जवळपास आज 15 दिवस झालेले आहेत मका पेरून. तुम्ही बघू शकताय मका जी आहे ती आपली 3 ते 4 पानावर आता सध्या आहे. तर पाऊस एवढं ऊन पडतंय, आज 14 जुलै एवढं ऊन पडतंय का आज शक्यतो पाणी दिले आम्ही मकाला, कारण की पाऊस नाही आहे. शक्यतो पावसाळी जी मका असती ती पाण्याच्या जीवावरच येते, म्हणजे पावसाच्या जीवावरच येते, पाणी द्यायची गरज लागत नाही. पण जी आम्ही पेरली ती आता ॲडव्हान्टाची मका पेरली, कारण ॲडव्हान्टाची मका जी तुम्ही जर पेरली 751 तर ती पिकासाठी भारी आहे. तर तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस पाऊस चांगला असेल तुम्हाला त्यावेळेस तुम्ही ती मका पेरा, कारण त्याचं भरघोस चांगलं तुम्हाला उत्पादन भेटतं एकरी. आमचं हे जे आता अर्धा एकराचा तुकडा आहे त्याच्यामध्ये आम्ही पेरली, आणि जे वरती आम्ही ठेवलं आहे ते 1.25-1.5 एकराचा तुकडा आहे, पण त्यात आम्हाला कांद्याची लागण करायची आहे, त्यासाठी आम्ही ते ठेवलं आहे. तर मका लावून आमचे बरोबर 15 दिवस झाले आहेत. आणि जवळपास पहिला डोस कधी द्यायचा तुम्ही म्हणता, पहिला डोस कधी द्यायचा, मका पेरल्याच्या नंतरनं 1 महिन्याच्या अंतरावरती तुम्हाला पहिला डोस द्यायचा आहे. आता काही जण कसं करतात की मका पेरली की म्हणजे मका ज्यावेळेस पेरतात का त्याच वेळेस पण खत पण पेरतात, त्याला म्हणतात भेसळ डोस किंवा मका पेरताना दिलेला डोस असं पण म्हणतात. तर आम्ही काही कुठला डोस वगैरे काही दिला नव्हता. तर आम्ही डायरेक्ट आता अजून 15 दिवसांनी एक म्हणजे तुम्ही 15-15 टाका किंवा म्हणजे 10-26-26 टाकलं तरी पण चालतंय. युरियासोबत मिक्स करून तुम्ही त्याला 1 महिन्याने डोस द्यायचा आहे. कारण ज्यावेळेस डोस द्यायचा तर 15 दिवस झालेले आहेत आम्ही मका पेरून. तर आता 3 ते 4 पानावरती मका आहे, पण अजून मकामध्ये गवत नाही आहे. मग ज्यावेळेस अजून 15 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी जेव्हा गवत दिसायला लागेल, ज्यावेळेस छोटे छोटे त्याच्यावरचे कोमारे दिसायला लागतील, त्यावेळेस आम्ही आता पाणी दिलं आहे. ह्यावेळेस तर नाही, पण ज्यावेळेस पुढचं पाणी देईल तर त्यावेळेस आम्ही त्याच्यावरती तणनाशक मारणार आहे. तणनाशक कुठलं मारायचं आहे मकावरती, तर टेंजर हे तणनाशक आम्ही मकावरती मारतो. शक्यतो पावसाळी जी मका असते त्याला पाणी द्यायची गरज लागत नाही, पण ह्या वर्षी पाऊस काळ जरा कमी असल्यामुळे आम्हाला पाणी द्यायची गरज लागते. कारण पावसाळ्यामध्ये कुठल्याच पिकांना शक्यतो पाणी द्यायची गरज लागत नाही, कारण की पावसाच्या जीवावरती ती येत जातं. फक्त ज्यावेळेस उन्हाळी पिकं असतात, तर आमचा उडीद पण आहे, कारण उडीद पण आम्ही करतो, कारण ती छोटी छोटी पिकं जी असतात, आता ऊसापेक्षा ह्याच्यापेक्षा आम्हाला छोटी छोटी पिकं परवडतात, कारण उडीद पण आम्ही करतो, कारण तो पण 2.5-3 महिन्यामध्ये निघतो उडीद पण. आणि जी मका आहे ही मका आमची 5 महिन्याची म्हणजे 5 महिन्याचं पीक असते मकेचं. तर हे म्हणजे मकाचं पीक निघाल्यानंतर आम्हाला इथं ज्वारीसुद्धा पेरता येते, कारण की अर्धा एकराचा तुकडा आहे. इथं मका निघल्यानंतर आम्हाला खायापुरती होईना ज्वारी होती, आणि वरती आम्ही कांद्याचं पीक करतो. पाऊस जर नाही आला तर तुम्हाला त्याला पाणी द्यायचं आहे. तर मग लक्षात कसं म्हणजे ज्यावेळेस आपण मका पेरण त्यावेळेस जर भेसळ डोस नाही दिला तर नंतर मग ज्यावेळेस आपल्याला 1 महिन्यानंतर आपण त्याला भेसळ डोस देणार आहे. आणि जर तण जर आलं पहिल्या पाण्याच्या वेळेस तर पाणी द्यायचं आहे, आणि नंतर तणनाशक मारायचं आहे. टेंजरचं हे तणनाशक आम्ही वापरतो, तुम्ही पण वापरा, चांगलं आहे. आणि मकाचं बीजी आम्ही पेरतो का ते ॲडव्हान्टाईजचं असते. आणि दुसरा डोस आम्ही दिला तर कधी कधी देतो, नाही तर शक्यतो जर मकाच्या ह्याच्यावर बघून देतो. मका जर चांगली असेल तर नाही देत, आणि जर द्यावं असं वाटलं तर 10-26-26 किंवा 15-15चा डोस आम्ही नंतरचा दुसरा पण देतो.
ज्यावेळेस मका म्हणजे मका अशी गोष्ट आहे की कारण की तुम्हाला जास्त खुरपायची गरज लागणार नाही आणि आता म्हणजे जास्त करून बायका कामाला भेटत नाही आणि जी लाडकी बहीण जी आली का लाडक्या बहिणीच्या पैशामुळे त्या बायका कामाला यायला बघत नाही कारण की ज्यावेळेस तुम्ही 5 महिन्याचं हे पीक करता आणि ज्यावेळेस मका करता का त्यावेळेस तुम्हाला ट्रॅक्टरने पेरावं लागणार आहे. ट्रॅक्टरने जर पेरलं तुम्ही खत पेरलं तर म्हणजे चांगली गोष्ट आहे पण जर नाही पेरलं तर तुम्हाला खत नंतर 1 महिन्यानंतर टाकावं लागणार आहे आणि तुम्हाला खुरपायची गरज लागणार नाही कारण तुम्ही तणनाशक मारलं टेंजर जर तुम्ही मारलं तर पूर्ण सगळं म्हणजे सगळं गवत सगळं जळून खाक होते काहीसुद्धा राहत नाही. आणि दुसरा डोस दिला पाणी द्यावं लागलं तर ठीक नाही द्यावं लागलं तर तुम्हाला पाणी फक्त द्यावं लागणार आहे. बायकांची जास्त गरज लागणार नाही किंवा जास्त जे कष्ट करावं लागतात ते मकाला करावं लागणार नाही कारण बाकाच्या पिकामध्ये ज्यावेळेस कांद्याचं पीक असू द्या किंवा जास्त अजून केळीची वगैरे जास्त पिकं असतात का त्यांना खूप कष्ट करावं लागतं म्हणजे पैसे पण त्याचे तसे येतात. पण ह्या पिकाला आहे का मका ह्या पिकाला जास्त कष्ट करावे लागत नाहीत, जास्त बायकांची गरज लागत नाही त्यामुळे एकदम भारी म्हणजे एकदम भारी मकाचं पीक आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.